स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाळकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की हा सण किनारपट्टीवर, की जिथे नारळ आहेत अशा ठिकाणी साजरा केला जातो. महाराष्ट्रात समृद्ध अशी किनारपट्टी आहे 700 किलोमीटरची. तर महाराष्ट्राच्या सर्व किनारपट्टीवर जे मच्छीमारी बांधव आहेत की जे मच्छी मारतात, त्या दिवशी हे लोक हा सण अतिशय आनंदाने साजरा करतात. म्हणजे त्या नारळाला सजवतात, त्याची मिरवणूक काढतात, नाचतात, गाणी म्हणतात आणि आपला आनंद उत्सव साजरे करतात. आता ह्या दिवशी अजून काय करतात तर तो नारळ समुद्राला अर्पण करतात आणि समुद्राची पूजा करतात. त्याची यथासांग पूजा करून त्याच्याकडे प्रार्थना करतात की आम्ही हा तुला सोन्याचा गोळा देतोय, तर ह्या पुढे, कारण आतापर्यंत त्यांनी पाऊस पडल्यानंतर मच्छी किंवा होडी बंदरात टाकलेली नसते. तर जेव्हा समुद्राची पूजा होते, नारळ त्याला अर्पण केला जातो, तेव्हा ते होडी बंदरात टाकतात आणि त्या समुद्राला प्रार्थना करतात सगळे मिळून की हे समुद्र देवा, तू आमच्यासाठी एक समृद्धीचं वरदान आहेस. तू आम्हाला शांत सुरक्षित ठेव. तुझ्यापासून मिळणारा अनमोल खजिना तू आम्हाला सहज विनासायास देत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे अतिशय ऋणी आहोत. आणि हे सागर देवा, तुला कोणताही त्रास होणार नाही याचीही आम्ही काळजी घेऊ. तू कसा निरोगी राहशील याकडेही आम्ही लक्ष देऊ. तेव्हा तुझी कृपा आमच्यावर राहू दे. आणि त्याच प्रार्थनेच्या ह्याच्यात अतिशय उत्साहात ते लोक समुद्रावरती आपले अनेक कौशल्य साजरी करतात. जणू काही समुद्रावर थवेच्या थवे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आनंद उत्सव साजरा करताना दिसतात. काही नाचत असतात, काही गाणी म्हणत असतात, काही आपल्याच उन्मेषात असतात. म्हणजे हा समुद्र हा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि संध्याकाळी पुन्हा त्याला प्रणाम करतात. आणि या दिवशी हे लोक नारळाचे पदार्थ, म्हणजे नारळी भात, नारळाच्या वड्या असे पदार्थ वापरतात किंवा बनवतात आणि त्याचं भक्षण करतात. दुसरं, ह्या दिवशी नारळ फोडले जातात. म्हणजे त्याची स्पर्धा होते की एकमेकावर नारळ हपटायचा. ज्याचा फुटेल तो हरला, ज्याचा जिंकेल त्याने तो फुटलेला नारळ घ्यायचा, असं खेळतात. किंवा शर्यती असतात. त्याहीपेक्षा पतंग उडवले जातात, कारण पाऊस कमी झालेला असतो आणि सुंदर असं वातावरण असतं आणि ती समुद्राची शांतता जणू काही ते आपल्यात घेत आहेत असा अनुभव करतात आणि हा सण साजरा करतात. आपणा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.